गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रात शिक्षकांच्या कमतरतेमुळे राज्य सरकारने कंत्राटी शिक्षक भरती नियुक्त केली, परंतु यांना गेल्या मार्चपासून वेतन नाही अशी व्यथा या शिक्षकांची आहे। शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारा एक आदर्श असतो, परंतु हे शिक्षक जे आहेत ते गेल्या 4-5 महिन्यांपासून वेतन अभावामुळे आंदोलनाला बसले आहेत। जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन आहेत। जिल्हा परिषद कार्यालयासमोर हा आंदोलन सध्या सुरू आहे आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोर जवळपास 454 जे आहेत शिक्षक इथे आंदोलनाला बसले आहेत आणि या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी जे आहेत ते महिला शिक्षक जे आहेत ते दिसत आहेत आपल्याला आणि अनेक समस्या घेऊन हे जिल्हा मुख्यालय इथे आलेले आहेत आणि सध्या आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम सरनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि मागण्या काय आहेत ते जाणून घेतले आणि आपल्यासोबत आंदोलनकर्ते शिक्षक आहेत। सर, नेमके कोणते मागण्या आहेत काय मला? सर, मागच्या मार्च महिन्यापासून आमच्या ज्या कंत्राटी शिक्षक आहेत त्यांना अजूनपर्यंत वेतन मिळालेलं नाही। त्यामुळं आम्हा सर्व कंत्राटी शिक्षकांचं अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात यावा, कारण 6-6 महिने झालेले आहेत आणि जो नवीन सत्र सुरू झालेला आहे त्या नवीन सत्राचा सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला वेतन मिळालेलं नाही। त्यामुळे आज प्रत्येक कंत्राटी शिक्षकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे। रूम भाडं द्यायला आमच्याकडे पैसे नाही आहेत, जेवण करायला मेसमध्ये गेले की जेवणासाठी पैसे द्यायला म्हणजे आपल्याकडे पैसे नाही आहेत। अशी परिस्थिती असतानासुद्धा आम्ही वारंवार जिल्हा परिषदला पाठपुरावा केला असता तरी पण जिल्हा परिषद लेवलवरनं ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाही झालेली नाही। म्हणजे आम्ही नियमित ज्या मागण्या करतो त्या मागण्यांकडे कुठंतरी दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळंच आज आमचे 450 कंत्राटी शिक्षक बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आमच्या मागण्यांना न्याय द्यावं तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत असं आम्ही सर्व कंत्राटी शिक्षकांचं। आपल्यासोबत काही महिला शिक्षक आहेत, कोणते मागणी आहेत आणि किती दिवस आंदोलन चालणार? पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकांच्या आमच्या मागण्या आहेत की चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 मधील जूनपासून ते चालू आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आमचा निधी दिवाळी अगोदर आम्हाला देण्यात यावं। तसेच मागच्या सत्रातील जे काही उर्वरित 20,000 प्रमाणे जो मानधन मिळाला पाहिजे होता, पण आमच्या जिल्हा परिषदने आम्हाला 15,000 प्रमाणे जो मानधन दिलेला आहे, तर उर्वरित जो 5,000 आहे प्रत्येक महिन्यातील अनेक महिन्यांपासून या शिक्षकांचे मानधन नाही काय म्हणा? पेसा क्षेत्रांतर्गत जे काही कंत्राटी कर्मचारी आमचे शिक्षक बांधव आहेत ते या ठिकाणी आपल्या रास्त मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागलं। हेच खऱ्या अर्थानं या गडचिरोली जिल्ह्याचं आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कारण जो शिक्षक ज्ञान पाजतो, छोट्या छोट्या मुलांना घडवतो, त्या शिक्षकाला आपल्या पोटासाठी झगडावं लागत आहे। खरं म्हणजे ज्या शिक्षकांना जी नियमित शिक्षक म्हणून जी पात्रता असते ती पात्रता धारण केलेले आमचे शिक्षक, TET टेट पास झालेले शिक्षक, त्यांना मागील सत्रामध्ये फक्त 15,000 त्यांना वेतन दिलं, उर्वरित महाराष्ट्रामध्ये 20,000 रुपये दिलं आणि असं असताना देखील 5,000 रुपयाचा जो एरियस आहे तो देखील मिळाला नाही। करंटमध्ये मार्च महिन्यापासून जे मार्च 2025 पासून आता हा मार्च 2025 म्हटल्यानंतर मागील सत्राचा भाग झाला, या सत्रापासून त्यांना वेतन देण्यात गेलं नाही आणि म्हणून त्यांना वेतन तात्काळ देण्यात यावं। सरकार हे काय करतं हेच काही कळायला मार्ग नाही। ज्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळेवरती शिक्षकांची संख्या कमी आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही या प्रश्नाला घेऊन विधानसभेमध्ये देखील आवाज उचलला। शासनाकडून निर्णय व्हावा या संबंधानं माननीय गाडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आहे। आपण बघू शकतो एक मोठं आंदोलन गडचिरोली जिल्हा परिषद समोर सुरू आहे आणि यांचे मागण्या पूर्ण होणार का आणि यांची दिवाळी अंधारात जाणार का असा एक प्रश्नही इथे उद्भवतो, कारण की समोर दिवाळी आहे आणि 5-6 महिन्यांपासून मानधन नाही। शिक्षकांची एक गंभीर परिस्थिती। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।